नाही केली तुम्ही तक्रार. तर कशाला तक्रार करायची? पण तुमची कोकणाची दोन्ही बाजूने कोंडी होत नाही का शिवसेनेची? एका बाजूने राष्ट्रवादी, एका बाजूने म्हणजे वरतून कोकणात रायगड सुरू झाला की तुम्हाला इथे राष्ट्रवादी चेपतंय, इकडून खालून तुम्हाला भाजप चेपतंय, मधल्यामध्ये शिवसेनेची गोची होत नाही का? आमचा नेता आणि आम्ही सगळे हे संघर्षातनं मोठे झालेलो आहोत. आमच्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे आणि जर आमच्या पाचवीला पुजलेला संघर्ष जर रोज आमच्या समोर आला नाही तर आम्हाला देखील चुकल्यासारखं. संघर्ष आहे का की तुमची अगतिकता आहे, अडचण आहे? नाही, अगतिकता असे तर आम्ही निवडूनच आलो नसतो ना. आम्ही या सगळ्यांच्या जीवावर तुम्हाला सांगू का सावंत साहेब, ठाण्याचा मतदारसंघ एकेकाळी तो भाजपकडे होता. तिथनं भाजपचे अत्यंत वरिष्ठ नेते निवडून यायचे, म्हणजे राम कापसे, रामभाऊ माळगे वगैरे असे तिकडचे मोठे नेते त्या जिल्ह्यातली होती त्या ठिकाणी. आणि भाजप हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हता. पण तो बाळासाहेबांना तिथे जो मतदारसंघ होता त्यात सगळ्यात जास्त आग्रही होते तुमच्या म्हणजे पक्षाला. तुम्ही आनंद दिघे यांचं त्याच्यात नाव खूप आघाडीवरती होतं आणि त्याच्यावरती चर्चा होणार होती. तेव्हा भाजपने नकार दिला, म्हणजे बाळासाहेबांनी थेट अडवाणींनाही भेटायला नकार दिला की आम्हाला ही जागा पाहिजे म्हणजे पाहिजे ह्याच्यात बस. आणि जर भाजप ऐकत असेल तर कमळाबाईला धडा शिकवायची वेळ आली आहे असं बाळासाहेब म्हणाले होते. अशी एकेकाळी ती आणि जागा घेतली आणि ती जागा आजही शिवसेनेकडे आहे. ठाण्याची जागा या सगळ्यासाठी खूप शिवसेनेने आक्रमकता दाखवली. आता कुठेतरी तुमची भूमिका त्या आक्रमकतेची नसून शिवसेनेची भूमिका ही समन्वयाची आहे की ठीक आहे, आम्ही समजून घेऊ, आम्ही चर्चा करू. म्हणजे ही शिवसेना म्हणजे आमच्या तरी बघण्यात वेगळी वाटते आम्हाला. नाही, त्याच जागेचं उदाहरण तुम्हाला मी देतो ना. तीच जागा खासदारकीला भारतीय जनता पार्टीनं मागितलेली होती. त्याचे उमेदवार कोण होते ते पण सांगू शकतो, पण मला ते सांगायचे नाहीत. भारतीय जनता पार्टीचे कधी मागितली होती? खासदारकीच्या निवडणुकीला. आता 24 खासदारकीची निवडणूक झाली त्याला देखील मागितली होती. पण कदाचित आक्रमकता ही वंदनीय बाळासाहेबांसारखी कोणामध्येच येऊ शकत नाही. पण जर आपल्या आनंद दिघेंनी पण त्यासाठी खूप आपल्या स्किलवर एकनाथ शिंदे साहेबांनी ती जागा स्वतःला मिळवली. तर जे वंदनीय बाळासाहेबांनी केलं, जे दिघे साहेबांनी केलं तेच एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. नरेश म्हस्के निवडून आले तिथे.